ओके, गुड इव्हिनिंग सर्वांना. गुड इव्हिनिंग टीचर. गुड इव्हिनिंग मॅम. ठीक आहे. आपला काय होता होमवर्क काल? मॅम एक क्वेश्चन दिलेला होता, त्याचं प्रूफ झालेलं होतं, फक्त शेवटचं बाकी होतं. टीचर म्हणे घरून करून आणजा. अच्छा, ओके. 1.3. नाही मॅम, मॅमनी मनाने दिलं होतं. कोणत्या मॅमने दिलं होतं? तुम्ही मराठी मीडियमची की सेमीची मुलं आहात? सेमीची मॅम आपण. मराठी मीडियम. मराठी मीडियम. सगळे एकत्रच आहेत आज? नो मॅम, वेगवेगळा क्लास होता ना. हा, वेगवेगळा असतो ना आपला क्लास. याच्या आधीचा कोणता क्लास होता? इंग्लिशचा. येस मॅम, इंग्लिशचा कविता एकत्र असतो मॅमचा का क्लास तुमचा? राहतो. मराठी मीडियम इंग्लिश. मॅम मराठी मॅडमचा मॅथचाच होता, आमचा पण मॅथचाच होता, पण आमचा ना कविता मॅमचा आहे. अच्छा, मग आता कविता मॅम आहेत का इथे? दोघांचं एकत्र एकच लिंक पाठवली का मॅमने? प्रेरणा मॅम? मॅम सगळे मुलं एकत्रच आहेत मराठी आणि सेमीची मुलं? आपला क्लास म्हणजे आता नाही आहे, आता कविता मॅमचा क्लास आहे. सॉरी, तुम्हाला चुकीची लिंक शेअर केलेली आहे. अच्छा, पण मग मराठी मीडियमची मुलं जॉईन झाले, त्यांचा कोणता क्लास आहे? मराठी मीडियमच्या मुलांना कोणत्या लेक्चर सांगितले आता? लिंक माझ्यामध्ये सेम शेअर झाली. आय थिंक लिंक वेगळे पाहिजे होते. मराठी मीडियमची आपली नेहमी लिंक कोणती असते? प्रेरणा मॅम, काय करायचंय? इंग्लिशचा क्लास एकत्र असतो का तुमचा? मॅम प्लीज कंटिन्यू मॅम. येस मॅम, मॅम प्लीज क्लास कंटिन्यू. एकत्र. बर, ठीक आहे. आपलं जे मराठी मीडियमची मुलं आहेत त्यांच्यासाठी आपलं काय चाललं होतं? आपलं मॅथ्स 2 चालू होतं ना, 1.3, बरोबर आहे? येस मॅम. 1.3. हा, तर आपण झालेलं का कम्प्लीट आपलं 1.3? नो टीचर, फक्त 8व आणि 9व गणित बाकी आहे. ओके, ठीक आहे. 8व आणि 9व बाकी आहे ना, आपण ते घेऊया आणि मग पुढचं पण आपण सुरू करूया. नवीन आपला जो टॉपिक असणार आहे तो. ठीक आहे. तर आपला आपण काय शिकलो होतो? समरूपता कसोटी, आणि त्याच्यावरून आपलं 1.3 जो सराव संच आहे तो त्याच्यावर आधारित आहे. ठीक आहे. तर त्याच्यातली काही गणित आपली राहिलेली आहे 2, ती आपण बघूया. 8व आणि 9व आपलं. आठवं गणित बघा काय आहे. बघा, ही दोन्ही गणित खूप सोपी आहेत, 8व आणि 9व. ठीक आहे. दिसते स्क्रीन सर्वांना? येस टीचर. तर 8व्या मध्ये आपल्याला आकृतीमध्ये रेख AC आणि रेख BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. आपला जे AC आणि BD आहे, ही AC आहे आणि ही BD आहे, ती एकमेकांना P बिंदू मध्ये छेदते. आणि
हे आपल्याला दिलेलं आहे एपी छेद सीपी बरोबर बीपी छेद डीपी, म्हणजे एपीचं आणि सीपीचं गुणोत्तर दिलंय आणि बीपी आणि डीपी ही दोन गुणोत्तर सारखी दिले, म्हणजे या ज्या बाजू आहेत त्या प्रमाणात दिलेल्या आहेत दोन बाजू. आणि आपल्याला सिद्ध करायचंय की त्रिकोण ए बी पी, म्हणजे हा त्रिकोण ए बी पी आणि दुसरा त्रिकोण सी डी पी, हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप सिद्ध करायचे. आता समरूप सिद्ध करण्यासाठी आपल्याला गोष्टी काय काय दिल्या आहेत, तर दोन बाजूंचं गुणोत्तर सारखं दिलेलं आहे, हे दिलेलं आहे आपल्याला, पक्ष आहे हे, आणि आपल्याला ती दोन त्रिकोण समरूप सिद्ध करायचे. बघा दोन बाजू प्रमाणात ऑलरेडी दिलेल्या आहेत, म्हणजे आपण इथे ते दोन त्रिकोण समरूप सिद्ध करण्यासाठी कोणती कसोटी आपण वापरू शकतो. इथे दोन बाजू प्रमाणात दिलेल्या आहेत आपल्याला ऑलरेडी, एपी सीपी आणि एपी आणि सीपीचं गुणोत्तर आणि बीपी आणि डीपीचं गुणोत्तर सारखं आहे. तर इथे आपण कोणती कसोटी वापरू शकतो, एकतर दोन बाजू प्रमाणात दिल्यात, एकतर बाबा कसोटी किंवा मग बाकोबा कसोटी. कोको नाही वापरू शकत, कोकोसाठी हा, तर बाकोबा कसोटी आपल्याला बाबासाठी तिसऱ्या बाजूबद्दल काही दिलेलं नाहीये, दोन बाजूंचीच गुणोत्तर सारखे. मग दोन बाजू कोणत्या कसोटीमध्ये, दोन बाजू कोणत्या समरूपता कसोटीमध्ये आहेत, बाकोबा. बाकोबा. म्हणून आपण ही कसोटी वापरण्याचा प्रयत्न करायचा. दोन बाजूंची गुणोत्तर आधीच आपल्याला सारखी दिलेली आहेत, दोन बाजू ऑलरेडी प्रमाणात आहे, फक्त मधला जो कोन आहे तो मला एकरूप दाखवायचा आहे. मध्ये कोणता कोन दिसतोय दोन बाजूंच्या, बघा एपी आणि सीपीचं गुणोत्तर दिलं, हे एपी आणि सीपी आणि बीपी आणि डीपीचं दिलं. तर त्यांच्या दोन बाजूच्या मध्ये येणारा कोन कोणता आहे, कोण पी? कोन पी, म्हणजे हा जो पी आहे या त्रिकोणातला पी, हा, आणि या त्रिकोणातला पी. ठीक आहे, मग हे दोन एकरूप होतात का, हे दोन कोन? बघा दोन बाजू एकमेकांना छेदल्यानंतर इथले जे कोन असतात हे दोन किंवा हे दोन, हे एकरूप असतात का? दोन रेषा एकमेकांना छेदल्यानंतर हे जे समोरासमोरचे कोन तयार होतात त्यांना काय म्हणतात, संगत कोण? त्या कोनांना काय म्हणतात, विरुद्ध कोण. विरुद्ध कोण. विरुद्ध कोण. विरुद्ध कोन. हे जे आहेत ते विरुद्ध कोन आहेत. ठीक आहे, म्हणून दोन्ही त्रिकोण आपण बाकोबा, फक्त एकच घटक तुम्हाला लिहायचं, बाकी हे तर दोन बाजू तर आपल्याला दिलेल्या आहेत ऑलरेडी. ठीक आहे, तर फक्त संगती बरोबर लिहायची. एपी, आता आपल्याला जे नावं दिलेत ती संगती बरोबर आहे का हे बाजूच्या याच्यावरून आपल्याला कळेल. एपी बरोबर सीपी येते का, म्हणजे इथे आपण या त्रिकोणामध्ये एपी आणि इथे सीपी येते का, तर एपी आणि सीपी बरोबर आहे. बीपी म्हणजे दुसरं आणि तिसरं, बीपी आणि डीपी बरोबर, आणि पी कोण, आणि इथे पण पी, म्हणजे जिथे पी आहे तिथे पी आहे. म्हणजे तुम्हाला जी संगती आहे ती पण तुम्हाला त्या त्रिकोणाच्या नावामध्येच दिलेली आहे, म्हणजे तीच संगती बरोबर आहे. कळते का संगती? आपण संगती, हा, पण मग याची सिद्धता खूपच सोपी आहे. काय, फक्त आपल्याला एक कोणाचं नाव लिहायचंय मध्ये, बाकी दोन बाजू तर ऑलरेडी प्रमाणात आपल्याला दिलेल्या आहेत. दोन बाजू आधीच दिल्यात प्रमाणात, बरोबर ना, फक्त एक कोन घ्यायचंय मध्ये. तुम्हाला पक्षसाध्य लिहिता येतं का, पक्षसाध्य? हो मॅम येतं. पक्षसाध्य लिहिता येतं. पक्षसाध्य म्हणजे पक्ष मध्ये काय लिहा, पक्षामध्ये रेख एसी व रेख बीडी परस्परांना पी बिंदूत छेदतात आणि एपी चे सीपी बरोबर बीपी चे डीपी, एवढं पक्ष आहे आणि हे साध्य आहे तुमचं. तर हे पक्ष आणि साध्य तुम्ही लिहायचं, मी सिद्धता तुम्हाला लिहून देते. ठीक आहे, आता सिद्धता लिहिताना सुरुवात कुठून करायची, सिद्धताची सुरुवात कशी करायची, त्रिकोण ए बी पी व त्रिकोण सी डी पी मध्ये, या दोन त्रिकोणामध्ये काय काय एकरूप, काय काय प्रमाणात या दोन बाजूंच्या जोड्या प्रमाणात आहे. एपी चे सीपी बरोबर बीपी चे डीपी, हे पक्ष तुम्हाला दिलेला आहे, हे दिलेलं आहे त्या दोन बाजू. आणि कोण, कोणाचं नाव तीन अक्षरी मला सांगा,
पीच्या इथे दोन्ही कोण तयार होतात. आता या त्रिकोणामध्ये कोणाचं नाव पीच्या इथे बनणार असेल तर त्याचं नाव कसं? हा, ए पी बी. एकरूप कोण? CPD. सीपीडी. PD. याचं कारण द्यायचं विरुद्ध कोण. झालं. हे दोन बाजू प्रमाणात आणि एक कोण मधला एकरूप. बाजू प्रमाणात 2 आणि मधला कोण एकरूप, म्हणून बाकोबा समरूपता कसोटीनुसार कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण समरूप सिद्ध होतात. त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. बरोबर? Yes, ma'am. हो मॅम. हो मॅम. समजले मॅम. हे कळलं. खूप सोपं आहे. फक्त आपल्याला एकच हे कोणच फक्त त्यात ऍड करायचं आहे. बाकी हे तर सगळं गिवन आहे. दोन बाजू तर ऑलरेडी दिलेल्या आहेत. फक्त कोण ऍड करून बाकोबा समरूपता कसोटी लिहायची आहे. संपलं. ठीक आहे. आता 9. तर 9व्यामध्ये आपल्याला दिलेलं काय आहे? त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर, ही जी बाजू आहे BC, त्याच्यावर D हा बिंदू असा आहे की, नीट लक्ष द्या, कसा आहे हा D बिंदू की हा जो मोठा BAC कोण आहे, BAC कोण, हा कोण ADC कोणाबरोबर एकरूप आहे. हा जो आहे ना ADC, सारख्या चिन्हाने दाखवलेत बघा. दोन कोण जे एकरूप आहेत ते सारख्या चिन्हाने दाखवलेत. कोणते दोन कोण एकरूप आहेत? एक हा मोठा BAC मोठ्या त्रिकोणातला, आणि एक जो दुसरा कोण आहे तो छोट्या त्रिकोणातला आहे ADC. त्रिकोण लहान मोठे असले तरी कोणांची माप सारखी आहेत, कोण एकरूप आहेत. कोण BAC आणि कोण ADC एकरूप आहे. ठीक आहे. आणि मला हे सिद्ध करायला सांगितले, CA वर्ग बरोबर CB गुणिले CD. हे मला सिद्ध करायचं आहे. हे पण खूप सोपं आहे. याच्यासाठी तुम्ही काय करा माहितीये का? बघा, एक मोठा त्रिकोण जो BAC आहे, मोठा त्रिकोण, ठीक आहे, त्रिकोण BAC, आणि एक छोटा त्रिकोण ज्याच्यातला कोण मोठ्या कोणातला BAC बरोबर एकरूप आहे. तो त्रिकोण कोणता आहे? ज्याच्यात ADC येतो. हा छोटा त्रिकोण कोणता आहे? ज्याच्यात कोण ADC येतो. कोण ADC ज्या त्रिकोणात येतो त्या त्रिकोणाचं नाव काय? त्रिकोण ADC. ADC मध्ये ADC लिहिलं तरी चालेल. त्रिकोणाचं नाव म्हणजे हा त्रिकोण, एक हा त्रिकोण ADC आणि एक मोठा त्रिकोण BAC. हा मोठा. हे दोन त्रिकोण मला समरूप सिद्ध करायचे. एक छोटा ADC आणि मोठा BAC. कळतंय का? समरूप सिद्ध करायचे. समरूप. येस मॅम. हो. मला जर समज. समरूप दोन्ही त्रिकोण समरूप सिद्ध करायचे आहेत तर मला कोणती तरी कसोटी वापरावी लागेल. एक कोण तुम्हाला एकरूप ऑलरेडी दिलेला आहे बघा. हा BAC मोठ्या त्रिकोणातला BAC हा ADC बरोबर एकरूप आहे. एक जोडी दिलेली आहे. दुसरी जोडी मला शोधायची आहे, म्हणजे कोणाची दुसरी जोडी मला शोधायची आहे. कारण एक कोण दिलेला आहे, दुसरा कोणाची जोडी मिळाली की कोको समरूपता कसोटी आपण वापरू शकतो. मग दुसरा कोण कोणता आपण घेऊ शकतो या दोन त्रिकोणांमध्ये? त्रिकोण नीट बघा. त्रिकोण एक हा मोठा त्रिकोण आहे. हा, याच्यात आणखी कोणती जोडी तुम्हाला एकरूप तुम्ही घेऊ शकता? आणि हा एक आहे. दुसरी कोणती कोणांची जोडी तुम्ही घेऊ शकता? दिसते का काही एकरूप सारखं किंवा सामायिक काय दिसते का? सामायिक काय दिसते का जे दोघांमध्ये सारखं आहे? एखादा कोण जो दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक आहे असं काय दिसतं का? काय कोण A सामायिक आहे? कोण A जो आहे ना तुम्ही बोलताय बघा, तुम्हाला A दिसतंय दोन्हीकडे, पण बघा कोण A चा कसा प्रॉब्लेम आहे माहितीये का? कोण A जो आहे तो BAC मध्ये हा पूर्ण मोठा आहे
बीएसी मोठ्या त्रिकोणात हा एवढा ए कोण आहे आणि छोट्या त्रिकोणामध्ये फक्त एवढाच आहे हा ए कोण एवढाच. दोन्ही एकरूप नाहीयेत ते एकच कोण नाहीये तो एक मोठा आहे एक बीएसी आहे एकरूप आणि आहे. एक डीएसी आहे. हा कोण सी जो आहे ना सी तो नीट बघा सी जो आहे ना तो पूर्ण कोण एकरूप दोन्ही आहे. त्रिकोणात येतो हा पूर्ण हा सी सी जो आहे ना तो बीएसी मध्ये पण येतो बघा बीएसी मध्ये पण पूर्ण कोण सी येतो आणि एडीसी मध्ये पण पूर्ण हा सी कोण येतो बघा तो येतो ना सी कोण. ए कोण पूर्ण नाही येत ए कोण बीएसी मध्ये पूर्ण येतो आणि एडीसी मध्ये फक्त एवढाच येतो एवढाच हा एवढाच येतो आणि मोठ्या त्रिकोणामध्ये पूर्ण येतो ए कोण कळते का. त्यामुळे ए सामायिक नाहीये. कोणता कोण सामायिक आहे सी. सी कोण सामायिक आहे. ए कोण मोठ्या त्रिकोणामध्ये एवढा आहे आणि छोट्या त्रिकोणामध्ये एवढाच आहे त्यामुळे ते सारखे नाहीयेत. पण सी कोण मोठ्या त्रिकोणात पण एवढाच येतो आणि छोट्या एडीसी मध्ये पण एवढाच येतो हाच कोण येतो एवढाच येतो. कळते का. हो मॅम. येस हो. हो मॅम. मग लिहिताना संगती कशी घेणार तुम्ही. हा. संगतीमध्ये ए कोणाबरोबर मोठ्या त्रिकोणातला जो ए आहे नाव संगती बरोबर आहे का बघा बीएसी आणि एडीसी संगती बरोबर येते का बघा. ए बरोबर छोट्या त्रिकोणातला कोणता कोण एकरूप आहे मोठ्या त्रिकोणातला ए बीएसी हा छोट्या त्रिकोणातला एडीसी बरोबर एकरूप आहे ना. म्हणजे जिथे बीएसी ए आणि डी एका ठिकाणी यायला पाहिजे आणि सी बरोबर सी एका ठिकाणी यायला पाहिजे कारण सी बरोबर सी सामायिक आहे. म्हणजे ही जी संगती आहे ती बरोबर आहे का. ए त्रिकोण बीएसी मधला ए जो आहे तो एडीसी मधला डी बरोबर एकरूप आहे ना. बघा ना हा डी आणि हा ए म्हणजे जिथे ए आहे मोठ्या त्रिकोणातला ए तिथे डी छोट्या त्रिकोणातला डी नाव यायला पाहिजे. कळतंय की नाही. कारण हो ए मॅम आणि कळतंय. डी इथला कोण एकरूप मग ही संगती बरोबर आहे का बीएसी आणि एडीसी. कोणाच्या इथून आवाज येतोय त्यांनी जरा म्यूट करा प्लीज आवाज येतोय. ही संगती बरोबर आहे बीएसी एडीसी ही जी आहे संगती बरोबर आहे. हो मॅम. बरोबर आहे ना. मग याच संगतीनुसार आपण दोन्ही त्रिकोण समरूप सिद्ध करूया पोको समरूपता कसोटीनुसार. त्रिकोण बीएसी व त्रिकोण एडीसी मध्ये मला साध्य काय करायचंय माझं साध्य काय आहे सीए वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. सीए वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी है ना. मग हे जे दोन त्रिकोण आहेत त्या दोन त्रिकोणामध्ये कोण बीएसी एकरूप कोण एडीसी हे तर मला पक्ष मध्ये दिलेलं आहे हे मला दिलेलं आहे की दोन कोण एकरूप आहेत आणि एक सी च्या इथला कोण जो आहे तो सामायिक आहे तो दोघांमध्ये पण येतो सी. सीचं नाव हा मॅम कोण सी आणि कोण सी सामायिक कोण आहेत. हा पण 3 अक्षरी नावं सांगा सीची. याच्यामध्ये सीचं 3 अक्षरी आणि याच्यामध्ये सीचं 3 अक्षरी नाव सांगा. टीचर बी सी ए आणि ए सी डी. बरोबर एसीडी हे सामायिक कोण. कोणसी लिहिलं तरी चालेल पण शक्यतो 3 अक्षरी नावं लिहा म्हणून म्हणून कोको कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण बीएसी समरूप त्रिकोण एडीसी हो बरोबर. आता त्रिकोण हो. समरूप झाल्यानंतर त्याच्या संगत बाजू कशा असतात प्रमाणात. त्रिकोण समरूप झाल्यानंतर प्रमाणात असतात मॅम. प्रमाणात बीए छेद एडी बरोबर एसी छेद बीसी बरोबर बीसी छेद एसी. ठीक आहे असे 3 गुणोत्तर तुम्हाला सारखे मिळाले. आता मला जे सिद्ध करायचं आहे ना ते हे आहे सीए वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. आता सीए वर्ग म्हणजे सीए म्हणजेच एसी सीए म्हणजेच एसी
सीबी म्हणजे बीसी, म्हणजे सीबी बीसी आहे, सीडी म्हणजे डीसी आहे. मग हे 3 गोष्टी ज्या आहेत त्या कोणत्या गुणोत्तरामध्ये दिसतात तुम्हाला? सीए, सीबी, सीडी ACDC यापैकी बरोबर कोणत्या BC. गुणोत्तरात दिसत आहेत? हा, हे 2 गुणोत्तर है ना. म्हणजे हे जे पहिलं गुणोत्तर आहे ते नाही घेतलं तरी चालेल. दुसरं आणि तिसरं गुणोत्तर घ्या. इथे आता एसी आणि सीए एकच आहे, तुम्ही सीए लिहिलं तरी चालेल. सीए छेद सीडी बरोबर सीबी छेद सी, आणि मग तिरकस गुणाकार करायचा. मग सीए गुणिले सीए, सीए चा वर्ग होतो बरोबर सीबी गुणिले सीडी. हे तुमचं सिद्ध झालं. तिरकस गुणाकार करा. हे बघा, हे एसी आहे ना, एसीच्या जागी सीए लिहिलं, एसी आणि सीए एकच असतो. फक्त तुम्हाला साध्यामध्ये सीए दिलंय म्हणून मी इथे सीए केलं. एसी ठेवलं तरी चालेल. कळतंय? हो मॅम. सिद्ध झाला. स्क्रीनशॉट घ्यायचंय. येस मॅम. घेतलं मॅम. घेतलं मॅम. आता आपण पुढच्या टॉपिक कडे जाणार आहोत. ठीक आहे. आपला पुढचा जो टॉपिक आहे तो आहे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. असं आपलं पुढचं टॉपिक. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. आता समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा प्रमेय काय आहे, ते फक्त प्रमेय काय आहे ते लक्षात घ्यायचं. बाकी त्याची सिद्धता आपल्याला नाही बघायची. फक्त नीट काय प्रमेय आहे ते कळून घ्यायचं. प्रमेयाचे जे वाक्य आहे, विधान आहे, ते व्यवस्थित समजून घ्यायचं. तर समरूप त्रिकोण बघा, आधी 1.1 मध्ये पण आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे सगळे सूत्र बघितले. त्रिकोणांचे, पण ते 2 त्रिकोण जे होते ते कोणतेही रॅन्डम असे त्रिकोण होते, असं नाही की ते समरूप होते. बघा, आपण एक असं वाले सूत्र बघितले नाही का, A1 छेद 1.1 मध्ये A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात, उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात, दोन्ही समान असतील तर क्षेत्रफळच एकरूप असतात. पण हे कोणासाठी होती सूत्र? ही कोणत्याही 2 त्रिकोणांसाठी. कशीही 2 त्रिकोण, ती समरूप असतीलच असं नाही, कोणतीही रॅन्डम. कळते का? पण आता इथे खास जे हे प्रमेय आहे, आताचं जे प्रमेय आहे ते खास आपल्याला समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरासाठी आहे. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरासाठी. म्हणजे ते जे 2 त्रिकोण आहेत ते समरूप जर असतील. कोणीतरी आवाज येतोय, त्याने म्यूट करा. सर्वांनी म्यूट करा आधी थोडा वेळ. प्रमेय काय आहे की जर 2 त्रिकोण समरूप असतील ना, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजे काय? म्हणजे काय माहितीये का? समजा 2 त्रिकोण समरूप आहेत. समरूप काय आहे? 2 त्रिकोण समरूप. समरूप. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांसाठी हे आहे. तर समजा 2 त्रिकोण हे एक, आता समजा हा त्रिकोण आहे ABC आणि दुसरा त्रिकोण त्याचा समरूप त्रिकोण आहे PQR. हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, हे 2 समरूप त्रिकोण. जर हे 2 त्रिकोण समरूप असतील ना, जर हे 2 त्रिकोण समरूप असतील ना, तर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण, क्षेत्रफळ एरिया, क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR. हा, एरिया ऑफ त्रिकोण ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू
दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. संगत बाजू कोणत्या कोणत्या आहेत? हा, AB ला संगत बाजू PQ आहे, त्यांच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं, म्हणजे AB चा वर्ग, AB वर्गाचे PQ वर्ग, किंवा ह्या पण संगत बाजू आहेत, यांच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं, किंवा मग BC वर्ग छेद QR वर्ग, BC ला संगत बाजू QR आहे, किंवा AC वर्ग छेद PR वर्ग. याच्यातलं तुम्ही काहीही घेऊ शकता. तीन पैकी कोणत्याही बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं तुम्हाला त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मिळेल. दोन समरूप, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असतं. कळलं? जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. संगत बाजू 3 आहेत, 3 जोड्या असतात संगत बाजूंच्या, त्यापैकी कोणत्याही एका जोडीचा वर्गाचं गुणोत्तर तुम्ही घ्यायचं. कळलं सर्वांना? हो मॅम, कळलं. कळलंय मॅम. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. ठीक आहे. आता या एका प्रमेयावरून आपल्याला 1.4 आहे. ठीक आहे, एकच प्रमेय आहे, या प्रमेयावरून 1.4 पूर्ण आपल्याला सोडवायचं आहे. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. आता पहिला गणित काय आहे बघा. दोन समरूप त्रिकोणांच्या, कोणातरी आवाज येतोय, तो म्यूट करा ना. आवाज काय येतोय बघा. पहिला गणित आहे, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. दोन समरूप त्रिकोण आहेत आणि त्याच्या संगत बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे ना. मग याच्यासाठी आपण समजा हीच आकृती आपण घेतली तर याच्यामध्ये जर दोन त्रिकोण समरूप, आता मला सांगा, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या संगत बाजूचे जे गुणोत्तर आहेत ते तिन्ही गुणोत्तर कशी असणार? संगत बाजूंचं सारखीच असणार मॅम. सारखीच असणार. का? कारण गुणोत्तर समान असणं म्हणजे प्रमाणात असतात ना त्या बाजू, म्हणजे गुणोत्तर सारखीच असणार है ना. मग AB छेद PQ घेतलं काय, BC छेद QR घेतलं काय, AC छेद PR घेतलं काय, एक गुणोत्तर दिलंय ना 3:5, याचा अर्थ बाकीचे पण दोन्ही गुणोत्तर काय असणार आहे? तेवढीच असणार, सारखी असणार, प्रमाणात असणार. मग हीच दोन त्रिकोण घ्या आणि तुम्हाला बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे. बाजूचं गुणोत्तर म्हणजे AB छेद PQ किंवा BC छेद QR, तिन्ही गुणोत्तर सारखीच असणार कारण ते दोन त्रिकोण समरूप आहेत. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, आणि म्हणून त्यांची गुणोत्तर तिन्ही पण सारखी आहेत. आणि ती गुणोत्तर किती दिलेलं आहे तुम्हाला? 3:5. आणि जर आपल्याला त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाहिजे, एरिया, आपल्याला क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायला सांगितले, मग काय करायचं? त्यांच्या वर्गांचं गुणोत्तर घ्यायचं. वर्ग करा बस. एकच कुठला तरी घेतला तरी चालेल. AB छेद PQ घ्या, AB वर्ग छेद PQ वर्ग घ्या, BC वर्ग छेद QR वर्ग घ्या, किंवा AC वर्ग छेद PR वर्ग घ्या, कोणतेही तेच येणार आहे. आपल्याला क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायला सांगितले, मग संगत बाजूंचं वर्गांचं गुणोत्तर घ्यायचं. म्हणजे 3:5 वर्ग. 3:5 वर्ग किती येणार? 9/25. 9/25. म्हणजे इथे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 9:25 असं येईल.
कळलं? येस हो मॅम कळालं. आता इथे दुसऱ्यामध्ये आपल्याला चौकट पूर्ण करायचे. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यू आर, हे दोन त्रिकोण समरूप आहेत. एबी पीक्यू म्हणजे एबी आणि पीक्यूचं गुणोत्तर 2:3 दिले. तर खालील चौकटी पूर्ण करा. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यू आर बरोबर एबी वर्ग छेद क्यू वर्ग PQ वर्ग. पीक्यू वर्ग. मॅम PQ वर्ग. दोन वर्गाचे 3 वर्ग, मग किती येईल? 4/9. 4 मॅम 2चा वर्ग 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. पुढे त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यू आर, इथे पण दोन त्रिकोण समरूप आहे. आता तुम्हाला एरिया दिलाय बघा, एरिया दिलेला आहे. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी 80 दिलाय आणि एरिया ऑफ त्रिकोण पीक्यू आर 125 दिलाय. तर खालील चौकटी पूर्ण करा. आता थोडस उलट गणित दिलेलं आहे. मगापासून आपल्याला बाजू देत होते, बाजूंचं गुणोत्तर देत होते. आता क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिले आणि बाजूंचं गुणोत्तर शोधायचंय. मगाशी बाजूंचं गुणोत्तर दिले होतं, क्षेत्रफळाचं गुणोत्तर शोधायचं होतं. आता क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलंय, क्षेत्रफळ दिलेली आहेत. मग क्षेत्रफळ दिले तर गुणोत्तर आपण घेऊ शकतो. क्षेत्रफळ वेगवेगळी दिलेली आहेत. त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ 80 दिलेलं आहे आणि त्रिकोण पीक्यूआरचं 125. मग आपण त्याचं गुणोत्तर करू शकतो ना, 80/125. इथे काय येईल? खाली एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर है ना. आता एबीसीचा 80 दिलाय, याचा 125 दिलेला. आता या दोघांना भाग जातो. कशाने जातो? दोघांना भाग आपण संक्षिप्त मॅम, रूप द्यायचं. 16. कधीही 16ने जातो. दोघांना भाग कशाने जातो? 16ने. मॅम त्याचं उत्तर येतं 16/25. मला सांगा, दोघांना 16/25 उत्तर कसं आलं? कशाने भाग लावला ते सांगा. दोघांना आपण संक्षिप्त रूप द्यायचे, छोटी संख्या आणायची असते. 80 आणि 125 ला कशाने भाग जाईल? 2ने जातो का दोघांना पण भाग? मॅम 5ने पण जाईल. 5ने पण जाईल मॅम. 5ने जाईल, 2ने नाही जाणार. 2ने कसं जाईल? 180 ला जाईल, पण 125 ला नाही जाणार. दोघांना पण एकाच संख्येने भाग लावायचा असतो. 80/125. 5ने भाग केव्हा जातो? एकक स्थानी 0 आणि किंवा 5 असेल तर. दोघांनाही 5नेच भाग जातो. 2ने नाही जात, 3ने पण नाही जात. 5ने लावायचं. 5ने 80 ला भाग लावला, किती उत्तर येतं? 5×1=5, 3 राहिले, वरून 0 घेतला, 30 झाले. 5×7=30, 16 ला 5×2=10, 2 राहिले, वरून 5 घेतले, 25 झाले. 5×5=25 म्हणजे 16/25 हे गुणोत्तर आलं. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आता आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 16/25 आलं. पण हे दोन त्रिकोण समरूप असल्यामुळे त्यांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे ते संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असणार. आता तुम्हाला गुणोत्तर विचारलंय संगत बाजूंचं. कोणत्या दोन बाजूंचं गुणोत्तर विचारलंय? एबी छेद पीक्यू विचारले बघा. येस मॅम, AB छेद PQ. AB छेद PQ. तर आपल्याला माहित आहे प्रमेयानुसार, समजा आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाहिजे तर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं ते असतं. याचं कारण द्यायचं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. गुणोत्तर. आता हे गुणोत्तर आपल्याला माहित आहे. आता क्षेत्रफळाचं गुणोत्तर माहित आहे, किती आहे क्षेत्रफळाचं गुणोत्तर? 16/25. 16/25 आणि इकडे AB वर्ग छेद PQ वर्ग. आता AB वर्ग छेद PQ वर्ग मिळाला. आता AB छेद PQ पाहिजे तर सगळीकडे वर्गमूळ घ्यायचा. वर्ग काढून टाकायचंय तुम्हाला. मला फक्त AB वर्ग छेद PQ वर्ग वर्गमूळ घ्यायचं. वर्गमूळ घेतल्यावर वर्ग निघून जातं. 16चं वर्गमूळ किती? 4 आणि 5. 4/5. आणि इथे काय येणार? इथे
या बाजूला ए उजवीकडे बी काय लिहू? अपॉन क्यू पी क्यू. PQ. वर्ग निघून जाणार, वर्गमूळ घेऊन. इथे वर्गमूळ घेऊन असं लिहायचं. कळलं? कळाली. येस मॅम कळलं. ठीक आहे. आता इथे त्रिकोण LMN चौथं गण. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR म्हणजे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. आणि 9 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण LMN दिलेला आहे. जर QR 20 आहे तर MN काढा. तिसऱ्यासारखंच गणित आहे, फक्त थोडस वेगळं आहे. तुम्हाला वेगवेगळे आता एरिया नाही दिलेत, पण तुम्हाला एक इक्वेशन मध्ये म्हणजे समीकरणामध्ये एक गोष्ट तुम्हाला दिलेली आहे. पहिलं तर दिलेत की तो दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR ही एक गोष्ट दिली. आणि दुसरी गोष्ट मला अशी दिली की 9 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण LMN. बरोबर. हो. आता याच्यावरून ना दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मला मिळेल. म्हणजे मी काय करणार माहितीये का, त्रिकोण PQR इथेच ठेवते. एरिया ऑफ त्रिकोण PQR हा 9 आहे ना, गुणिले तो इकडे नेते, भागिले होईल. आणि इकडचा जो हा एरिया ऑफ त्रिकोण LMN आहे तो इकडे घेते, किंवा वायसे वर्षा पण तुम्ही करू शकता. 9 आता गुणिले त्रिकोण LMN नाव, एरिया ऑफ त्रिकोण LMN मला काय विचारलंय, काही विचारलं. त्रिकोण LMN छेद एरिया ऑफ बरोबर. सॉरी PQR ना, वरती इकडे PQR आहे. येस मॅम. छेद एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर 16/9 आहे. हा 9 तिकडे जाऊन भागिले. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मला मिळालं. आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मिळालं ना की बाजूंचं गुणोत्तर पण लगेच मिळतं, त्याचं वर्गमूळ घेऊन. जसं मगाशी पण आपल्याला त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मिळालं होतं 16/25, आणि मग त्याच्यावरून आपण बाजूचं गुणोत्तर काढलं होतं. इथे पण ना तसंच होतं की नाही, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मिळालं आणि मग त्याच्यावरून आपण बाजूंचं गुणोत्तर काढलं होतं. मग इथे आपल्याला इथे पण तेच करायचंय, फक्त आता बाजू कोणत्या घ्यायच्या ते आपल्या पुढच्या माहितीवरून घ्यायच्या. संगत बाजूंच्या जोड्या 3 आहेत, पण मला कोणती घ्यायची आहे, कोणत्या संगत बाजू घ्यायच्या? बघा 3 जोड्या होतात. PQLM होते, PQLM ची जोडी होते, QRMN ची होते, PRLN ची होते. पण मला कोणती जोडी घ्यायची वर्गासाठी? QR आणि MN ची है ना. मग एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण LMN, तिन्ही जोड्या कोणती पण मी घेऊ शकते, PQ वर्ग छेद LM वर्ग. पण ह्यांच्याबद्दल मला काही विचारलं नाही किंवा दिलेलं नाहीये, त्यामुळे मला जिच्याबद्दल विचारले आणि दिलेलं आहे ती जोडी मी घेते. कोणत्या जोडीबद्दल दिलेलं आहे मला आणि काय विचारले, कोणत्या बाजूबद्दल विचारलंय, कोणत्या जोडीबद्दल विचारलेलं आहे, तर QR दिले आणि MN शोधायचे. मग तीच जोडी घ्या ना, बाकीच्या कशाला घेऊया, आपण तीच घेऊया. QR वर्ग छेद MN वर्ग. बरोबर आहे. तीनही घेऊ शकतात तुम्ही, नाहीतर लिहिताना तिन्ही लिहा, पण खाली घेताना एक घेऊ आपण पाहिजे तर. PQ वर्ग छेद LM वर्ग बरोबर, कारण त्रिकोण PQR आणि LMN समरूप आहेत, त्यामुळे तुम्ही त्याच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. QR वर्ग छेद MN वर्ग बरोबर PR वर्ग छेद LN वर्ग. पण इथे मला याच्याबद्दल काय विचारलं नाही, दिलं नाहीये, याच्याबद्दल पण काय नाही, हे मी घेणार आहे मधलं. कळलं का? येस मॅम. कळलं. हा
एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण LMN बरोबर QR वर्ग छेद MN वर्ग. आता याच्यात किमती टाकूया. हे गुणोत्तर माझ्याकडे आहे. किती आहे हे? आपण शोधलं ना PQR. हे बघा 16 16/9. हे 16/9 घ्या. QR किती दिलेला आहे? QR आपल्याला दिलाय त्यांनी 20 20चा वर्ग. 20 दिलाय पण QR चा वर्ग म्हणजे 20चा वर्ग छेद MN वर्ग. MN मला शोधायचंय. तिरकस गुणाकार करूया. 16 गुणिले MN वर्ग बरोबर 9 गुणिले 20चा वर्ग. 20चा वर्ग म्हणजे 20 गुणिले 20 लिहिलं तर चालेल का? हा 9 आणि हा 20चा वर्ग म्हणजे 20 गुणिले 20 बरोबर. हो आता MN वर्ग इथेच ठेवा. 16 इकडे जाऊन भागिले होणार 16. भागिले. आता 16 आणि 20 4च्या पाड्यात येतात बघा. 4 चौक 16 4 25 बरोबर. हो पुन्हा मॅम. हे 4 आणि 4 25 25 MN वर्ग बरोबर 9 गुणिले 5 5. 25. आता MN पाहिजे. इथे गुणाकार करू नका. का नाही करायचं माहितीये का? कारण ह्या वर्ग संख्या डायरेक्ट आता तुम्ही वर्गमूळ घेऊ शकता. कारण MN वर्ग आहे तर MN जर पाहिजे तर वर्गमूळ घ्यायचं. मग वर्ग निघून जाईल. याचं वर्गमूळ आणि याचं वर्गमूळ. 9चं वर्गमूळ किती? 3. कारण दोन्ही वर्ग संख्या आहे म्हणून गुणाकार करत बसायचं नाही. कारण नंतर आपल्याला वर्गमूळ घ्यायचंय आणि दोन्ही वर्ग संख्या आहेत त्यामुळे आपल्याला वर्गमूळ माहित आहेत त्यांचे. त्यामुळे गुणाकार करत बसा. 25 9 225 येणार. मग परत तर तेच येणार 15. 3 आणि 25 5. वर्गमूळ गुणिले 5 म्हणजे MN किती येणार? 15. कळलं? हो येस मॅम. हो मॅम कळलं. कळाले मॅम. कळलंय मॅम. बरं बरं. आता पुढे आपलं काय गणित आहे बघूया. बघा 2 सगळी गणित साधारण सारखीच आहे. थोडा थोडा फरक आहे. ठीक आहे. 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी आणि 81 चौसेमी आहेत. आता इथे नावं नाही दिलेत आपल्याला. फक्त त्यांनी शाब्दिक असं दिलेलं आहे की 2 समरूप त्रिकोण आहेत आणि दोन्हींची क्षेत्रफळ वेगवेगळी दिलेली आहेत. म्हणजे हे सेम कोणतं गणित आहे माहिती आहे का? तिसरं किंवा मग चौथं सेमच आहेत सगळी गणित. दोघांची क्षेत्रफळ दिलेत. लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी आणि मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. आता समजा आपण आपली नावं घेऊया. त्यांनी नावं नाही दिलेत. आपण नावं घेऊया. ठीक आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण समजा PQR. हा समजा ABC जो आहे एक त्रिकोण आहे आणि समजा ABCचं क्षेत्रफळ 225 चौसेमी आणि जो दुसरा आहे तो छोटा आहे PQR त्याचं क्षेत्रफळ 81 चौसेमी आहे. कळतंय का? आणि लहान त्रिकोणाची एक बाजू म्हणजे कोणतीही संगत बाजू घ्या. कोणती जोडी घ्या संगत बाजूंची. म्हणजे AB छेद PQ घ्या किंवा BC छेद कोणती. आता त्यांनी काय दिलं नाहीये. मग कोणती तुम्ही घेऊ शकता. आता 2 त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या PQR AB वर्ग छेद PQ वर्ग आपण घेऊ. तर हा याच्यातला मोठा त्रिकोण आपण हा घेतलाय ABC बरोबर आहे. तर मोठा त्रिकोण हा असेल तर ही मोठी बाजू आहे त्याची संगत बाजू. ही मोठी बाजू आहे. मोठ्या त्रिकोणाची बाजू ही आहे. आता इथे किती लिहू? ABCचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे आपल्याला? त्रिकोण ABCचं 225. PQRचं किती दिलेलं आहे? 81 दिले आहे मॅम. 81. बरोबर 81. ठीक आहे.
आता ही मोठ्या त्रिकोणाची बाजू आहे आणि ही लहान त्रिकोणाची. कोणती बाजू दिली? कारण 225 क्षेत्रफळ आपण एबीसीचं घेतलं, याचा अर्थ एबी मोठी आहे, मोठ्या त्रिकोणाची बाजू आहे. मग मला दिलंय काय त्यांनी? लहान त्रिकोणाची एक बाजू दिली 12 सेमी. म्हणजे मी काय घेणार? 12 PQ वर्ग 12 घेणार. PQ 12 घेणार. PQ वर्ग नाही, त्याचा वर्ग करायचा आपण है ना. एबी मला शोधायची, एबी वर्ग तसाच आणि PQ 12 घ्यायची, त्याचा वर्ग करायचा. कळते का? हो. हो मॅम कळतंय. आता तिरकस गुणाकार मग सारखंच. एबी वर्ग गुणिले 81 बरोबर 225 गुणिले 12चा वर्ग. 12चा वर्ग म्हणजे 12 गुणिले 12. एबी वर्ग इथेच ठेवते, 81 इकडे येऊन भागिले होणार. भागिले होईल. आता यांना 3 बघा, ही संख्या आणि ही संख्या, यांना कशाने भाग जाईल? 12 आणि 81 ला. तुम्हाला 3ची कसोटी माहितीये का? 3ची अंकांची बेरीज करायची. अंकांची बेरीज जर 3च्या पाड्यात आली, जसं हिला पण 3ने भाग जाईल की नाही 225 ला, अंकांची बेरीज करायची. ती जर 3च्या पाड्यात असेल तर त्या संख्यानं 3ने भाग जातो. 225 ला 3ने भाग जाईल का? अंकांची बेरीज करा. याच्यात अंक कोणते कोणते? 2, 2 आणि मॅम 5. 9 येते. बेरीज येते 9. 3च्या पाड्यात येतात. हो मॅम. हो. हिला जाईल 3ने भाग, 81 ला 3ने भाग जाईल. मॅम त्याचं पण उत्तर 9 चित्त म्हणून जाईल. भाग लावताना नेहमी अंशात आणि छेदात एक संख्या अंशातली एक छेदातली भाग लावायचा आणि एकाच संख्येने भाग लावायचा असतो. वेगवेगळ्या संख्येने नाही. वरती मी 3ने भाग लावते, खाली 4ने लावते किंवा 9ने लावते असं नाही. वरती एखादी संख्या जर आहे, दोन्हीला एकाच संख्येने भाग जातो का ते आधी चेक करायचा. जसं मी चेक केलं, याला पण 3ने जातो, याला पण 3ने जातो, मग मी किंवा मग 12ला पण 3ने जातो. बघा 12ला पण 3ने भाग जातो. हो. याला पण जातो. 3 चौक मग मी 12. 12ला 3 चौक 12 आणि इथे किती येईल? 3 दुणे 6, 3 7 21. 21. आता पुन्हा भाग कशाला जाईल? या 12ला आणि या 27ला जाईल का 3ने भाग? जाईल मॅम. जाईल. कारण 3 चौक 12, 3 9 27. 3 चौक 12. ठीक आहे. 3 22. आता या 9ला आणि या 225ला परत कितीने भाग लावायचा? 3नेच. 3ने, है ना. 3 त्रिक 9, 3 7 21, 3 5 15. आता या 3ने या 75ला भाग जातो का? 3ने 3ला भाग जातो. या 75ला पण 3ने भाग जातो का? बेरीज करा अंकांची. 7 अधिक 5 किती होतात? 12. 12 3च्या पाड्यात येतात का? हो मॅम येतात. 3 चौक 12. मग 3 1 3, ह्याला भाग लावायचा. 75ला भाग लावायचा. बेरजेला 12ला भाग नाही लावायचा. 75ला 3 आहे. बेरीज कशासाठी करायची? फक्त चेक करायला की भाग जातो की नाही. 3 2 6, 3 5 15, 25 येणार. म्हणजे आपल्या इथे भागाकार संपला आता. कारण छेदामध्ये 1 आला की भागाकार संपतो. आता पुढे राहिलं काय? एबी वर्ग बरोबर 25 गुणिले 4 चौक 16. आता बघासारखं वर्गमूळ घ्या. हे 25 आहेत आणि हे 4 चौक 16 येणार. किंवा 4 मॅम गुणिले 4 25 5चा आहे. 5चा आणि 4 16चा वर्गमूळ 4चं 16. 16 वर्गमूळ 4. 16चा वर्गमूळ 4. 16चा मॅम वर्गमूळ 5 चौक 20. एबी 20 येणार. कळलं? हो मॅम कळालं. एवढी गणितं सोडवायची. आपली वेळ संपलेली. ठीक आहे. बाकी पुढे 6वं ओके मॅम थँक्यू. 6वं सोडवण्याचा प्रयत्न करा. आला तर बघा. ठीक आहे. हो मॅम मला येतं 6वं. मॅम मी
बरं. ओके मॅम, थँक्यू. ओके, गुड बाय. गुड नाईट मॅम, थँक्यू.